बघा, सावंतवाडीमध्ये महायुतीला 39,000 मतांचं लीड आहे. त्याच्यापेक्षा अधिकचं लीड हे निश्चितपणे विधानसभेमध्ये असेल, कारण मायनॉरिटीचा आणि ज्यांना रिझर्वेशन आहे अशा सर्वच क्लासमध्ये एक गैरसमज निर्माण केला गेलेला होता की रिझर्वेशन काढलं जाणार सरकारकडून, कारण जे एवढं मोठं बहुमत BJPला मिळणार आहे भारतामध्ये, त्याच्यामुळे काही कायद्यांमध्ये बदल होईल, हा एक चुकीचा समज आणि चुकीचा प्रचार हा संपूर्ण भारतामध्ये केला गेला आणि आपल्याकडची सुद्धा लोक ह्याला बळी पडली आणि त्याच्यामुळे हा जो फरक पडला आहे हा विधानसभेमध्ये पडणार नाही. विधानसभेमध्ये हा गैरसमज तर दूर झालेला आहे. त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये ज्याला ज्या पक्षाला मतदान करायचं त्याला ते मतदान करतील आणि त्याच्यामुळे आमच्या वाटेची उरलेली मतं आहेत तीसुद्धा आमच्या मतांमध्ये ॲड होतील आणि त्याच्यामध्ये चांगलं असं यश हे विधानसभेमध्ये आम्हाला मिळेल. त्याच्याचबरोबर महिलांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत, युवकांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, पेट्रोलचे दर कमी करण्याचे निर्णय घेतले, हे सगळे लोकाभिमुख निर्णय आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा सुद्धा निश्चितपणे होईल. आपण गॅस सिलेंडरची किमती कमी करा असं नेहमी म्हणत होतो, इथं तर गॅस सिलेंडर थेट आपण 3 पूर्णपणे मोफत महिलांना देतो आहे. एक लोकांच्याबद्दल काळजी करणारं हे शासन आहे आणि त्याच्यामुळे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी उत्कृष्ट बजेट हे दिलेलं आहे आणि त्याचा लाभ किमान 10% तरी वोटचा स्विंग हा आमच्या बाजूने होईल आणि त्याच्यामुळे एकतर्फी आमचं गव्हर्नमेंट निवडून येईल याची मला खात्री आहे. हे बघा, ज्यांचे मतदारसंघ आहेत ते त्यांच्याकडे राहण्याचा निर्णय हा पूर्वीच युतीचा आहे आणि त्याच्यामुळे अगदीच जर काहीतरी असं विपरीत कारण असेल तरच ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, अन्यथा बदल होऊ शकत नाही. इथं तर आपल्याला भरपूर लीड मिळालेला आहे, त्याच्यामुळे इच्छुक लोक नेहमी काहीतरी बोलत असतात, तर जनतेने त्याच्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर जाऊ नये. आपले भरपूर विकास हा माझ्या मतदारसंघाला जेवढा निधी मिळाला महाराष्ट्रामध्ये क्वचितच एखाद्या मतदारसंघाला मिळालेला असेल, कारण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तिघांचे माझ्यावर प्रेम आहे. मी प्रवक्तासुद्धा म्हणून महायुतीचं साठी काम करत असतो, त्याच्यामुळे नेहमीच त्यांचं प्रेम लाभतं. आतासुद्धा बघा, पर्यटनाचे 2 मोठे हे माझ्याच मतदारसंघाला मिळालेले आहेत. 66 लाखाचं जे आहे, म्हणजे पूर्वीचा तोच प्रकल्प होता पण त्याची आता किमतीत वाढ झाल्यामुळे नव्याने त्याला मान्यता दिली आहे. तो पाणबुडीचा प्रकल्प आहे, त्यानंतर स्कुबा डायव्हिंगचा प्रकल्प आहे. तर हे सगळं निसर्गाने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही रत्नसिंधूमधून सुद्धा ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला देतोय पर्यटनाचे वेगवेगळे प्रोजेक्ट. याचासुद्धा तुम्हाला परिणाम दिसणार. जवळजवळ 150 छोटी हॉटेल्स मी मंजूर केलेली आहेत, म्हणजे जी फॅमिली ओन्ड हॉटेल्स असणार, ज्याच्यामध्ये 5-5 रूम्स असणार आणि बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम ती लोक देऊ शकणार. म्हणजे पर्यटनाचा विकास होत असताना स्थानिक लोकांना थेट काम करण्याची संधी मिळालेली आहे. 1000 महिला बचत गटांना वेगवेगळे उद्योग मंजूर करून दिलेले, म्हणजे 10,000 महिलांना एका वेळेला उद्योगामध्ये काम करायची संधी मिळणार आहे. जवळजवळ मी सिंधुदुर्गचं सांगतोय, रत्नागिरीचं वेगळं आहे. 4,000 महिला या कुक्कुटपालनामध्ये आता काम करतात आणि त्यांचं अंड आहे ते 10 रुपयाने विकत घेण्याची व्यवस्था केलेली आहे. मच्छीमारांना आउटबोर्ड इंजिन दिलेली आहेत, त्याच्यानंतर त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहेत. महिला ज्या आमच्या गरीब याच्या असतात मच्छीमार समाजाच्या, त्यांना स्कूटर्स दिलेले आहेत मासे विकण्यासाठी. त्याचबरोबर शेळी मेंढीचं मोठ्या प्रमाणात वाटप केलेलं आहे. देशी गाईंची स्कीम आता सुरू होईल. त्यानंतर कॉयर तयार करणं, कॉयरपासून दोरी तयार करण्याच्यामध्ये हजारो महिला त्या माध्यमातून स्वयंपूर्ण स्वतःच्या पायावर उभा राहतील. शेवटी आपल्याला जनतेचं कल्याण करायचं असतं आणि त्याचं माध्यम हे सरकार असतं, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.